अखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा आज 13वा दिवस आहे आणि या युद्धाची झळ आता ग्रामीण भागातील नागरिकांच्या किचनपर्यंत पोहोचलेली आहे। घरातला सिलेंडर संपलेला आहे आणि सिलेंडर घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते तासनतास लाईनीमध्ये उभे आहेत, परंतु त्यांना सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण आपण जर गर्दी पाहत असाल तर ही गर्दी जी आहे ती सिलेंडर घेण्यासाठी कोणी 4 तासापासून थांबले तर कोणी 6 तासापासून थांबले तरी देखील त्यांना सिलेंडर मिळत नाही। आपण जाणून घेऊया, तुम्ही किती वाजल्यापासून थांबलाय लाईनीत? लाईनीत किती वाजल्यापासून थांबलाय? 20-10 पर्यंत मिळाला सिलेंडर मिळाला का? नाही अजून। काय अडचणीचा सामना आहे? काय आता नंबरला उभं राहिले, बघू आता काय होते। काय सांगाल मग? मिळाला सिलेंडर? सिलेंडर नाही मिळालं। काय त्रास सहन होतो याचा सगळा? 10 वाजल्यापासून उन्हात उभा आहे, अजून सिलेंडर आलेला नाहीये। अनेक जे ग्राहक आहेत ते लाईनीत थांबले, ताई काय सांगाल? काय नाही, आता एक ते सांगतात की आज बुकिंग केले तर पुढच्या एका महिन्यानंतर सिलेंडर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल। त्यापर्यंत म्हणजे आता 12 वाजलेले आहेत, एवढी लोक इथे थांबलेली आहेत, त्यांचं काहीच कॉपरेट नाही आणि गाडीही आतापर्यंत आलेली नाहीये। मग आता त्यांनी ते सांगावं गाडी किती, म्हणजे आज ह्या लोकांना एकाला पावती काढण्यासाठी 10-10 मिनिटं जातात आहे। मग असं जर दिवसभर आता जाणार असेल तर त्यांनी वेळ सांगावं, तेवढ्या वेळात लोक थांबू शकतात। गर्दी जी आहे ती वाढत आहे, सिलेंडरची जी गाडी आहे ती आता आलेली नाहीये आणि ही जी लाईन आहे ही देखील वाढत आहे। दादा काय सांगाल? 9:30 वाजल्यापासून थांबले, अजून काय फक्त पावती भेटणार आहे, सिलेंडर कधी भेटणार सांगितलं नाही अजून। कसा त्रास सहन करावा लागतो? 4 तास झाले तासनतास लाईनीत हे सर्व ग्राहक उभे आहेत। आपण अजून काही ग्राहकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। ताई किती वाजल्यापासून तुम्ही थांबलात? मी आत्ताच आलेली आहे। बरं, सिलेंडर मिळाला काही? काय सांगितलं तुम्हाला? लाईन मध्ये थांबायला सांगितलं। आपण जर पाहिलं तर असे अनेक हे जे ग्राहक आहेत तासनतास लाईनीमध्ये थांबलेत, त्यांना लाईनीत थांबा सांगण्यात आलेलं आहे, परंतु सिलेंडर त्यांना अद्याप मिळालं नाही। खरं तर या युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसत आणि त्यांना सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख मावळ।